हर्षवर्धन पाटलांच्या पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध केला जातोय। शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याचं कळतंय। नाराज कार्यकर्ते 2-3 दिवसात वेगळा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जाते। हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे कार्यकर्ते पुढच्या 2 ते 3 दिवसात एकत्र येऊन ठोस निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे मागणी केलेली होती। जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, काय भूमिका आहे शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची आणि ठोस निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जातंय, काय प्रकारचा हा निर्णय असू शकतो? प्रज्ञा, काही दिवसापूर्वी सगळ्यांना माहिती आहे की इंदापुरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेमध्ये आले होते आणि त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती की आयात उमेदवाराला संधी देऊ नका। आम्ही 6 जण इच्छुक आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नावं आहेत प्रवीण माने असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील आणि इतर जे राष्ट्रवादीतले कार्यकर्ते आहेत ते इच्छुक असल्याची जे आहे ते त्यांनी शरद पवारांपुढे सांगितलं होतं। त्यानंतर त्यांची दुसरी मागणी होती की आयात उमेदवाराला संधी देऊ नका, एकूण आम्ही 6 जण आहोत, त्यातला कुणालाही संधी द्या, आम्ही काम करू, चांगलं वातावरण आहे। परंतु आता हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये प्रवेश करणार आणि त्यानंतर जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते नाराज झालेले आहेत। पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी निर्णय घेणार आणि त्यानंतर पुढची जी भूमिका आहे ती जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं। खरं तर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाला त्यांना विरोध नाहीये राष्ट्रवादीचा, शरद पवार गटाचा, परंतु उमेदवारी देण्यास नक्कीच विरोध आहे। त्याच्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या 2 ते 3 दिवसात एकत्र येणार, त्यांची बैठक घेणार आणि त्यानंतर पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करणार असल्याचं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात। जयदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।